दळवींचं घर हेच ना? हो, या ना या. इकडे चोरी झाली आहे असा आम्हाला फोन आला होता. हो साहेब, मीच फोन केला होता. बोला, काय काय चोरीला गेले? पैसे, दागिने? पैसे किंवा दागिने नाहीत साहेब. आमच्या घरातनं आमचे वडिलोपार्जित शाळीग्राम चोरीला गेलेत. शाळीग्राम? होय साहेब, ते शाळीग्राम इथे आम्ही देवघरात ठेवले होते. माझी पत्नी खूप श्रद्धेने त्यांची पूजा करायची आणि तेच चोरीला गेलेत. आणि मुख्य म्हणजे चोरी कुणी केली आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. चोर दुसरा तिसरा कुणी नाही, हा इसम आहे. हा माणूस, हा तुमचा फॅमिली मेंबर वाटतोय. तुमचं बरोबर आहे सर, हा आमचा फॅमिली मेंबरच आहे. हा माझा थोरला मुलगा आहे सर, संतोष श्रीनिवास दळवी. शाळीग्राम याने चोरलेत. अहो दळवी, तुमच्या मुलाने तुमच्याच घरात चोरी केली म्हणून तुम्ही पोलीस बोलावलेत? अर्थातच साहेब, चोरी कुणीही केली असेल तरी चोरी ही शेवटी चोरीच असते ना. आणि चोरी झाल्यावर सामान्य माणूस अजून काय करणार, म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलं. अहो पण दळवी, तुमच्या घरातल्या शाळीग्रामांवर जसं तुमचा हक्क आहे तसंच तुमच्या मुलाचा हक्क नाही का? हो ना, हो ना. अहो साहेब, मी यांना कधीपासून समजावतोय. मी यांचा पोटचा मुलगा आहे. यांच्या सगळ्या गोष्टीवर वारसा हक्काने माझा तितकाच अधिकार आहे. मग मी घरातले शाळीग्राम घेतले असतील तर ती चोरी नाही ना होऊ शकत, बरोबर ना? चुकतोयस तू संतोष. अरे हे शाळीग्राम जरी वडिलोपार्जित असले ना तरी ते तुझ्या वैयक्तिक मालकीचे नाही आहेत. खरं तर ते आपल्यापैकी कोणाच्याच मालकीचं नाही आहे. संतोष, अरे ही आपल्या घराण्याची परंपरा आहे जी एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते आणि त्या पिढीनं श्रद्धेनं ती सांभाळायची असते आणि वेळ आली की ती परंपरा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करायची असते. पण तू बरोबर याच्या उलट केलास. इन्स्पेक्टर साहेब, याने शाळीग्राम एका सराफाकडे नेले, त्यांची खरी किंमत जाणून घेतली आणि आमचे खरे शाळीग्राम स्वतःच्या खोलीत लपवून या आमच्या देवारात खोटे शाळीग्राम आणून ठेवले. साहेब, आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं नाही. ज्या सराफाच्या दुकानात तो विकायला गेला होता ना शाळीग्राम, त्या लोकांनी आम्हाला फोन केला आणि सांगितलं की आमचा मुलगा असं काहीतरी करतोय म्हणून. त्याला मी विचारलं तर मी काहीतरी संशय घेते असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्या खोलीची झडती घ्यायला आम्ही गेलो तर आम्हाला आत जाऊ दिलं नाही त्यांनी. ही माझी सून आहे ना, तिला ते खोलीत सापडले, तिने आणून दिले आम्हाला ते. हे बघा मिस्टर अँड मिसेस दळवी, मी तुमच्या भावना समजू शकतो. घरातले देव म्हटलं की सगळेच लोक भावनिक होतात. पण मी तुम्हाला एक सल्ला देईन, ही तुमची एक वैयक्तिक गोष्ट आहे. म्हणून म्हणतो, पोलीस स्टेशनची पायरी न चढता तुमचे घरातले वाद तुम्ही घरातच मिटवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे? हो. अगं बाळा, मीच आहे. घाबरतेस कशाला तू? मी तुला म्हणाले होते ना, तुझे आई बाबा ऑफिसला गेले, कामाला गेले की तू एकटी बोर होशील, म्हणून मी तुझ्याशी गप्पा मारायला आले. खरंच? हो, अगदी खरं.
मी इथे बसले तर चालेल ना तुला? हां बसा ना. तुम्ही माझ्याशी काय गप्पा मारणार आहात? काय गप्पा मारायच्या बरं? हां, मला सांग, तुला हे आमचं घर कसं वाटतं? आवडलं? हो, खूप मोठं आहे. सेम माझ्या बाबाच्या घरासारखं. बरं, मला सांग आनंदी, तुला तुझ्या भावना आईला आणि सिद्धू काकाला ही खोली, हा बेड पुरतो का ग? हो पुरतो. पण मला कळत नाही, जेव्हा मी झोपते तेव्हा बाबा बेडवर झोपलेला असतो आणि जेव्हा मी सकाळी उठून पाहते तेव्हा बाबा खाली अंथरूण घालून झोपलेला असतो. जेव्हापासून ही आनंदी घरी आली आहे तेव्हापासून सिद्धू स्वतःच्याच खोलीत खाली गादी टाकून झोपतोय आणि या मायलेकी मात्र महाराण्यासारख्या बेडवर झोपतायत. आनंदी आल्यापासून भावनाचं सिद्धूकडे दुर्लक्ष झालंय. आधीच दोघांमध्ये दुरावा होता, आत्ता कुठे हळूहळू त्यांचं नातं फुलत होतं. पण या आनंदीमुळे तेही बिघडलं. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, मला एक गोष्ट सांगा. जर शाळीग्राम शेजारच्या घरातले असते तर तुम्ही काय केलं असतं? तर ती एक वेगळी गोष्ट असली असती दळवी. हे बघा, मुलं स्वतःच्या घरातून वस्तू घेतात तर ती एक किरकोळ चूक झालेली असती. पण तेच जर त्यांनी शेजाऱ्यांच्या घरातून घेतली तर तो कायद्याने एक मोठा गुन्हा होतो. का मुलांनी जर स्वतःच्या घरात चोरी केली तर तो गुन्हा नाही? आई वडिलांची हक्काची गोष्ट जर मुलांनी त्यांना न सांगता घेतली, चोरलीच, ज्याने आई वडिलांना मानसिक त्रास झाला तर तो गुन्हा नाही का? कारण आम्ही आई वडील म्हणून या मुलांना जन्म दिलाय, तर मग त्यांना आम्हाला कुठल्याही पद्धतीने ओरबाडण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. इन्स्पेक्टर साहेब, आई वडिलांची माया अनमोल असते हो. आईच्या प्रेमाला आपण माया म्हणतो, वडिलांची सावली असते. छोट्यात छोटी चूक पण पोटात घेतली जाते, मुलांना सतत पाठीशी घातलं जातं. पण पुढे जाऊन जेव्हा ही मुलं मोठी होतात ना, तोपर्यंत आई वडिलांनी किती जीव लावला, किती प्रेम केलं, सगळं विसरून जातात मुलं. अहो, काही मुलं आई वडिलांना छळतात, घराबाहेर काढतात, त्यांची संपत्ती लुबाडतात. अर्थात याला मुलांचा दोष नाही, हा. अर्थात याला कधी कधी मुलं दोषी नसतात, आई वडीलच. वाजवीपेक्षा जास्त प्रेम करतात, त्यांची प्रत्येक चूक पोटात घेतात ना, तिथे आई वडील चुकतात. आम्ही पण चुकलो. हा आमचा मुलगा संतोष. आई वडील म्हणून खूप प्रेम केलं आम्ही याच्यावर, आमच्या परीने संस्कार केले, भरपूर प्रेम केलं, छोट्या छोट्या चुकांकडे दुर्लक्षही केलं. पुढे जाऊन तर काही मोठ्या चुका अगदी पोटातही घेतल्या. संतोषाने त्याचेच परिणाम आता आम्ही भोगतोय. आता नाही, हा. आता तुझी कुठलीही चूक पोटात घेण्याची तुझ्या आई वडिलांची ताकद नाही. तुम्हाला सांगते इन्स्पेक्टर साहेब, जेव्हा एखाद्या घरात चोरी होते ना, तेव्हा चोर काय करतो? घरातली वस्तू चोरतो, दागिने, पैसा हे चोरतो. पण जेव्हा आपलंच मूल आपल्या घरात चोरी करतं ना, तेव्हा आई वडिलांचा मान सन्मान, स्वाभिमान, आत्मविश्वास सगळं सगळं हिरावून घेऊन जातो. आमच्या संतोषने जे केलंय ना, त्याने आमच्या जीवाला काय चटका लागलाय, काय घाव बसलाय, त्याची तक्रार कुठे नोंदवायची आम्ही? त्याचा हिशोब तुम्ही कुठे लिहून घेणार?
तुम्हाला वाटतंय की छोटीशी चूक आहे ती. नाही इन्स्पेक्टर साहेब, आम्हाला आई वडिलांना विचाराल तर खूप मोठा गुन्हा केलाय आमच्या मुलाने. त्याने स्वतःच्या आई वडिलांना गृहीत धरलंय. ह्याच्यापेक्षा मोठी चूक, मोठा गुन्हा कुठलाच नाही. साहेब, एक आई वडिलांची विनंती आहे तुम्हाला. हे चित्र बदलायला आमची साथ द्या, आमची मदत करा साहेब. साहेब, चूक ही चूकच आहे ना, मग ती कोणीही केली असो, कुठेही केली असो, अगदी स्वतःच्या घरात केली असो, पण चूकच आहे ती साहेब. म्हणूनच म्हणतोय, या प्रकरणाकडे जरा तटस्थपणे बघा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. साहेब 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 तुम्ही कंटाळला असाल ना या दोघांच्या बोलण्याला. काय सांगायचं, असंच बडबडत राहतात. पण तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही या 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 या. बसा दादा, हळू चालवा गाडी. पावसाळ्यामुळे खड्डे झालेत रस्त्यावर. साहेबांना सांभाळून घेऊन जा. साहेब बसा. हा या बसा. चला आत बसा. अहो नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी माझ्यासाठी नाही, साहेबांसाठी दरवाजा उघडला होता. तुम्ही बसा बसा. मिस्टर अँड मिसेस दळवी, तुमचं बरोबर होतं. अशा माणसांकडे तटस्थपणे बघितलंच पाहिजे. आणि हो, एखाद्या आईला जर आपल्या पोटच्या पोराबद्दल इतका राग असेल तर त्याच्या केलेल्या गुन्ह्यांकडे पण गंभीरपणे बघितलंच पाहिजे. म्हणजे अहो काय बोलताय तुम्ही? काय म्हणायचंय काय तुम्हाला? संतोष दळवी, आता तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते पोलीस स्टेशनमध्ये बोला. हा, यू आर अंडर अरेस्ट. त्या दीड दमडीच्या पोरीनं आज परत माझा अपमान केला. आजी, पण आपल्यालाच तिचं ऑफिस बंद करायचं होतं ना. व्यक्तीला त्रास देण्यासाठी तिची वाहवा ऐकायला नाही नीलांबरी. आजी, शांत व्हा. हे बघा, राग राग नका करू, त्याने तुम्हाला त्रास होईल. मी काय म्हणते, आपण आईला आपल्यात ओढूयात का? मी आईंचे असे कान भरायला सुरुवात करते ना की तिला फक्त आपलाच नाही, आईंचाही त्रास चालू झाला पाहिजे. पण तो सिद्धू, तो तिचा पदर सोडायला तयार नाही. त्याचं काय करणार आहेस तू? आजी, आई म्हणजे सिद्धूची दुखरी नसे. एकदा का आई आपल्यात आल्या तर आपलं कामच झालं. पण फक्त तुम्ही शांत व्हा. नीलांबरी नाही, आता मी नाही शांत होणार. आज त्या दीड दमडीच्या पोरीनं परत माझा अपमान केलाय. पक्षातल्या बायकांच्या समोर तिनं माझं नाक कापलंय. मला दिलेला प्रत्येक शब्द ती खरा करून दाखवतेय. माझी प्रत्येक खेळी ती माझ्यावरच उलटवतेय. तिच्यामुळं, फक्त तिच्यामुळे आज माझ्या नातवानं मला धमकी दिली. नाही नाही नीलांबरी, आता तिची माझ्या हातून सुटका नाही. तिला मी अशी अद्दल घडवीन, अशी अद्दल घडवीन, स्वप्नात देखील माझं नाव ऐकून ती दचकून उठेल. जा, तू तिचे कान भरणी सुरू कर. माझी खेळी खेळेल. या रे आतमध्ये. चला. थांबा 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 साहेब, एक मिनिट एक मिनिट. हे आई आई, हे बघ काय करतात. अगं ते खरंच अरेस्ट करतात मला. अगं तू त्यांना भाषण दिलंस ते त्यांना खरं वाटलं. सांग त्यांना ते खोटं होतं म्हणून. अगं मला तुझ्या पोटच्या पोराला अरेस्ट करतायत ते. आई
आई अगं मी तुझा सख्खा मुलगा आहे ग. आई अगं सांग, थांब थांब, अहो सांग ना त्यांना. बाबा 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 तुम्ही तरी सांगा त्यांना हे सगळं खोटं आहे. मी चोरी नाही केली बाबा. बाबा अरे कोणीतरी वीणा, हे वीणा, हे वीणा, अगं तू तरी सांग. अगं तू माझ्यासाठी वडाला फेऱ्या मारतेस ना दरवर्षी. अगं सांग त्यांना हे मी कशासाठी केलं, कोणासाठी केलं, का केलं. अरे कोणीतरी थांबवा हे. अरे हो थांबा, हो थांबा. आजी 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 आजी, हे बघ तुझ्या मुलाने काय केलंय. अगं पोलिसांना बोलवलं, त्याने मला अटक करायला. अगं या घरचा करता पुरुष आहे मी कमावलं नाही तर घर कसं चालेल. मला अटक करतायत. थांबा, हो थांबा. साहेब खूप झालं तुमचं नाटक आता. चला. हो साहेब, नाही खरंच मी चोरी नाही हो केली. खरंच चला. वीणा सांग ना. बाबा आई सांग ना. एक मिनिट. आई 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 हे मला खरंच घेऊन जात. खरंच अरे मी नाही उठणार. आई चला. बाबा संतोष दळवी चला. सांगा ना त्याला बाबा. चला सांगितलं ना तुम्हाला. ओ बाबा चला. बाबा बाबा आई संतोष दळवी. आई बाबा हे घेऊन चालल्यात मला खरंच कस्टडी मध्ये. बाबा सांगा ना यांना. चला. आई अगं सांग ना. चला. मला माझी चूक नाहीये. हो मी नाही चला काय तुम्ही. केला. मी चोरी नाही केली अहो, बाबा. संतोष दळवी चला बोललो ना. आम्ही चौकशीला सुरुवात करतो, पण तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि रीतसर लेखी तक्रार नोंदवावी लागेल. ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, येऊ आम्ही. आई मी तुम्हाला सांगतो मी नाही केली. आई 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 लक्ष्मी, लक्ष्मी, श्रीनिवास, वीणा, वीणा? वीणाला काय होते बा. वीणा, ए बाळा, वीणा काय झालं. अरे, काय झालं वीणा, वीणा? तू बेशुद्ध पडले. हो. पाणी हो, आण. थांबा. वीणा वीणा, देवा वीणाला लवकर शुद्ध येऊ दे. अचानक कशी भोवळ आली. वीणा, ए वीणा. वीणा बेटा, मी आहे. आई आहे इकडे. ये ये. बरं वाटते का ग. हा अशी कशी भोवळ आली तुला. कळलंच नाही आई मला. हा सगळा प्रकार बघून काय होणार आणखीन तिला. तू बरं वाटतंय ना. होय बरं वाटतंय मला आता. नकोस. ये बाळ, सावकाश, हळू. बस इकडे, सावकाश. वीणा, पोलीस संतोषला घेऊन गेले म्हणून तुला हा त्रास झाला ना. त्याचाच मनस्ताप झालाय ना. हे बघ, तुझ्या तब्येतीपेक्षा काही महत्वाचं नाहीये आमच्यासाठी. संतोष परत येण्याने तुला बरं वाटणार असेल तर आम्ही संतोषला. नाही आई, असं काही नाहीये. सकाळपासून काही खाल्लं नाही ना, त्यामुळे कदाचित त्रास झाला असेल मला. माझी काळजी करू नका, मला बरं वाटतंय आता. तुम्ही पोलीस स्टेशनला जाणार होतात ना, या आई तुम्ही एकदा जाऊन. मला बरं वाटतंय आता. तुला हे अशा अवस्थेत सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. आई अहो, खरंच मला बरं वाटतंय आता. नका काळजी करू. हवं तर मी थोडा आराम करते. सावकाश. लक्ष्मी, तू वीणा बरोबर इथेच थांब. मी जाऊन येतो पोलीस स्टेशनला. चालेल. लक्ष्मी, अगं नको काळजी करूस. मी आहे तिच्यासोबत. सासूबाई अगं नको ग जीवाला घोर लावून घेऊस. मी आहे म्हटलं ना. तू जा बरं, जाऊन या पटकन.
श्रीनिवास चला. आई काही गरज वाटली तर फोन कर मला. हा मी करते फोन, तुम्ही निघा लवकर. येतो का आम्ही नेहा? दे तिला. आई मी देवळात चाललेच आहे तर मीच येताना भाजी घेऊन येते ना. तुला जेवढं काम सांगितलं ना तेवढं काम करायचं. उगाच स्वतःचं डोकं नाही चालवायचं. हं? या घरातली सगळी कामं करण्यासाठी तर तिची नोकरी घालवली ना मी. तू जा देवळात, तिला भाजी आणू दे, समजलं? आणते मी भाजी. अगं सावकाश, इतकी का काय करतोस? नाही ऍक्च्युली आनंदी झोपल्या तोवर मला भाजी आणायला हवी. त्या उठल्या ना की त्यांच्या खायचं बघावं लागेल ना मला. आले मी पटकन. सावकाश जा. भावना आई आत्ताच गेले ते, खूप घाईत होते. काय ग रेणुका, तू अजून गेली नाहीस? मी निघतेच आहे. निघ ना. हो. काय करायचं माहितीये ना? भाजी. जा कामाला लाग. हम्म. सॉरी हा आनंदी, पण हे सगळं तुझ्या भावना आईमुळे होते ग. ती ना आजीच्या जाम डोक्यात जाते. म्हणूनच तर आजींचा तिच्यावरचा राग आता तुझ्यावर निघतोय. मी किती वेळा सांगू, मी चोरी केली नाहीये. ते शाळीग्राम विकायची आयडिया माझ्या वडिलांची होती. मी निर्दोष आहे. चुकीचं आहे, बेकायदेशीर आहे. हो साहेब, साहेब हे बघा साहेब, तुम्ही हे फार चुकीचं करताय. हा, तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना तुम्ही मला तुरुंगात डांबू शकत नाही. मला सोडावंच लागेल, नाहीतर मी तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकून कोर्टात खेचेन. हा, धमक्या देत आहे माझ्याच पोलीस स्टेशनच्या लॉकअप मधून मला धमक्या देत आहे.
अरे तुझ्यासारखे असे 56 चोर बघितलेत आम्ही. माझ्यासारखे चोर? हो साहेब, मी चोर नाहीये. मी अजिबात चोरी केलेली नाहीये. माझ्यावर चोरीचा आळ घेतला गेलाय, तो पण माझ्या आई वडिलांनी. आले आले माझे आई बाबा आले. बाबा, आई, सांगा ना यांना तुम्ही तुमची तक्रार मागे घेताय म्हणून. लवकरात लवकर सांगा. आई, हे बघ, हे कसं आहे, किती गलिच्छ आहे, इथे जीव जाईल माझा. बाबा, मला माहित होतं तुम्ही मला सोडवायला येणार, खात्री होती माझी. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही आमच्या मुलाविरुद्ध तक्रार नोंदवायला आलो. ओ बाबा, असं काय करताय? हा, आपण घरी बसून बोलूया ना. हे पोलीस तक्रार वगैरे अति होतंय. तू अति नाही का केलं संतोष? तू काय कमी केलंस? साहेब, तुम्ही तक्रार नोंदवून घ्या. बाबा बाबा थांबा, असं करू नका. मी निर्दोष आहे. मी काय केलंय? घरातले शाळीग्राम घेतलेत. घरातली वस्तू घेण्याला चोरी नाही म्हणत. आई, तू तरी समजाव ना त्यांना, थांबव त्यांना. का तू स्वतःच्या पोटच्या मुलाला पोलिसात देणार आहेस? हो, आम्ही पाठवणार तुला जेलमध्ये. अरे घरात केलीस तरी ती चोरीच ना, गुन्हाच तो. आणि गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आई 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 आई, तू तरी असं नको करूस ग. तू तरी समजून घे ना. पाया पडतो मी तुझ्या, मला प्लीज समजून घे. हे बघ आई, मी तुला त्रास होईल असं अजिबात वागणार नाही. तुझी शपथ, तुझी शपथ. नाही संतोष, आता तुझ्या खोट्या शब्दांना मी बळी पडणार नाही. अगं आई, पण मी निर्दोष आहे. ते शाळीग्राम माझ्या ब्रीफकेस मध्ये कसे आले ते मलाच नाही माहित. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला जे करायचंय ते करा. मग मी पण तुम्हाला कोर्टात खेचतो की नाही बघा. तू आम्हाला कोर्टात खेचणार आहेस? हरकत नाही, खेच ना कोर्टात. पण संतोष, तुला कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की तू निर्दोष आहेस. आणि त्याकरता तुला एखादा चांगला वकील बघावा लागेल. आणि तुला तर माहिती आहे आपल्याकडे केस किती महिने, किती वर्ष चालते. तोपर्यंत तुला नेहमी कोर्टात खेटे घालावे लागतील, त्या वकिलाची फी द्यावी लागेल. हे सगळं करायला आमची काहीच हरकत नाहीये. पण तुझी तयारी आहे का याला? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तक्रार नोंदवून घ्या. आणि ॲज यू कॅन सी हिअर, या प्लॉटजवळ डॅमचं बॅकवॉटर आहे. म्हणजे पाण्याचा चांगला रिसोर्स जवळपास असल्यामुळे इथल्या जमिनीत सुद्धा पाण्याचं प्रमाण चांगलं असणार आहे, ज्याचा आपल्या प्रोजेक्टसाठी खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे असं मला वाटतं. गुड ऑब्झर्वेशन जानू, गुड ऑब्झर्वेशन. Isn't she brilliant, Mr. Deshmukh? Yes, she is. Mr. Deshmukh, it's time for tea break. Thank you. You can go. हाँ, थांब जानू. Sugar, 2 pallets. Here's your tea.
जानू 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 आर यू ओके हो नो, किती भाजलंय मॅडला. पटकन पाणी ओतायला हवं. बिचारा मॅड, किती कळवळतोय तो. पण जयंतमुळे मला काहीही करता येत नाहीये. हे काय केलं याने? माझ्या जानूला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न, तोही माझ्या आधी. जयंत असं का पाहतोय मॅडकडे? मॅडने मला प्रोटेक्ट केलंय हे नक्कीच जयंतला आवडलं नसणार आहे. देवा देवा, आता जयंतने काही तमाशा घालायला नको. मिस्टर देशमुख, हाउ डेअर यू? तुम्ही माझ्या बायकोला प्रोटेक्ट कसं काय करू शकता? सॉरी सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझा फक्त एवढंच कन्सर्न होता की मॅडमच्या अंगावर चहा सांडून त्यांना पोळू नये. लेट मी क्लिअर यू मिस्टर देशमुख. एक वेळेस जानूच्या अंगावर चहा सांडून तिला भाजलेलं मला चाललं असतं, पण दुसरा कोणीही माझ्या जानूला प्रोटेक्ट केलं मला चालत नाही. माझ्या जानूला फक्त मीच प्रोटेक्ट करणार. माझ्यात आणि माझ्या बायकोमध्ये कोणीही कसल्याही प्रकारचं इंटरफिअर केलेलं मला चालणार नाही. इज दॅट क्लिअर मिस्टर देशमुख? ओके सर, नोटेड. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही. भावनाई, 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 कुठे आहेस तू? भावनाई, मला खाली उतरायचंय. काकू कुठे गेली? काल रात्री तर इथेच ठेवलेली. भावनाई, कुठेस तू? काय आलं काय काम? हो आजी. भावनाई, भावनाई. काय कसा खरडायचा आहे तेवढा खरडत राहा. तुझ्या हाका ऐकायला या घरात कुणी नाहीये आणि आम्हाला तुझ्या हाका ऐकू आल्या आम्ही लक्ष देणार नाहीये. कुठे गेली असेल भावनाई? बाबा पण नाहीये. मला बाथरूम मध्ये जायचंय. माझी काठी आणि क्लिपर सापडत नाहीये. काय करू मी? काय ग, तिचा आवाज बंद कसा काय झाला? आजी,
मला ना असं वाटतं ती परत झोपली असेल आणि बहुतेक त्यामुळेच तिचा तुझं तोंड बंद ठेव म्हणजे मला तिचा आवाज ऐकू येईल. हा लक्ष्मी, तू इथेच काय बसलीस? आतमध्ये चल. काय करायचंय आज जाऊन? आधीच आपल्या घराचे 2 भाग केलेत आपल्या मुलांनी. आता एका मुलाला तुरुंगात टाकून आलोय आपण. आता काय उरलंय घरात सांगा ना. लक्ष्मी, मला सांग कसं म्हणून कसं चालेल? अगं आपलं घर आहे ना हे. कितीही अस्ताव्यस्त झालं तरी आपल्याला सावरायला लागणार आहे. अहो पण किती का ही मुलं चुका करत राहणार आणि आपण निस्तरत राहणार. असं किती दिवस करणार आपण? मरेपर्यंत. आई वडील आहोत ना ग आपण. आपल्या मुलांची जबाबदारी मरेपर्यंत आपल्यावरच आहे. पण तुम्ही बघताय ना आज काय वेळ आली आपल्या. आपणच आपल्या मुलाला पोलिसांच्या स्वाधीन करून आलो. हा सुद्धा आपल्या जबाबदारीचा एक भाग आहे असं समज. आणि बघ, सगळे पर्याय संपल्यावर आपण हे पाऊल उचललं की नाही. नशीब समज आपली गत त्या चोरी करणाऱ्या मुलाच्या आईसारखी नाही झाली. तुला ती गोष्ट माहिती आहे ना? एक अट्टल चोर होता. खूप दरोडेही घातले होते त्याने. पोलीस त्याच्या मागावर होते पण काही केलं तो त्यांना सापडतच नव्हता. अखेरीस पोलिसांनी त्याला पकडलं आणि तुरुंगात घातलं. तुरुंगात त्याला भेटायला त्याची आई आली. तो पोलिसांना म्हणाला की मला माझ्या आईशी थोडंसं बोलायचंय, परवानगी आहे का? पोलीस म्हणाले हो, काही हरकत नाही. तो आईजवळ गेला आणि तिच्या कानाला कडकडून चावला. का सांग? त्याचं हे म्हणणं होतं की जेव्हा लहानपणी मी पहिली चोरी केली होती तेव्हा तुम्हाला शिक्षा नाही केलीस. त्यानंतर अनेक वर्ष मी छोट्या मोठ्या चोऱ्या करत राहिलो तेव्हाही तू दुर्लक्ष केलंस. समजा त्याच वेळेस मला शिक्षा केली असती तर मोठेपणी मी दरोडेखोर झालोच नसतो. त्याने स्वतःच्या चुकांचं खापर पूर्णपणे स्वतःच्या आईच्या माथ्यावर फोडलं. मला कळतंय हो, आपण जे केलं ते कदाचित योग्यच आहे पण पचनी पडत नाहीये. बरोबर आहे तुझं. पचवणं खरंच खूप अवघड आहे. पण लक्ष्मी, मला तुझं कौतुक वाटतं, अभिमान वाटतो तुझा. अगं एक आई म्हणून असा निर्णय घेणं किती कठीण आहे याची मला कल्पना आहे. पण तरीही तू हा निर्णय घेतलास. लक्ष्मी, काय ठरलंय आपलं? रडायचं नाही, धीराने घ्यायचं, हो ना? बरोबर आहे हो तुमचं, पण काळजी तर वाटणारच ना. काही झालं तरी पोलीस कोठडी येते. आपण काय काय ऐकलेलं असतं. काय माहित आपल्या संतोषला तिकडे कसं वागवतात, काही खायला देतात नाही देतात. आणि हो आधीच तिकडे गुंड असतात. काही मारामारी झाली, वाद झाला, काही इजा झाली संतोषला तर. लक्ष्मी, असं काहीही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि जर खाण्याचं म्हटलंस ना
तर समजा 2 दिवस संतोष जेवला पोलीस कोठडीतलं जेवण, तर काय बिघडणार आहे? जर यामुळे तो शहाणा होणार असेल ना, अहो अगं मी तर म्हणतो 4 दिवस त्याला पोलीस कोठडीतलं जेवण जेवू दे. अहो हा, काही होत नाही, होऊ दे त्याचे हाल थोडेसे. जेव्हा तो पोलीस कोठडीतल्या थंड पडलेल्या लादीवर झोपेल ना, तेव्हा त्याला आपल्या घरच्या गादीचं महत्व कळेल. गादी कितीही जुनी असू दे तरी सुद्धा घरची गादी काय असते, तिची ऊब काय असते हे समजेल त्याला. लक्ष्मी, आणि खरं सांगू का तुला, मला ना संतोषची काळजी वाटतच नाहीये. मला काळजी वाटते ती वीणा आणि परतची. संतोषमुळे त्या दोघांची किती फरफट होते. हो ना. आणि वरद तर इतक्या अडनिड्या वयात आहे. त्याला सर नीट समजवायला हवं, नीट बोलायला हवं त्याच्याशी. तुम्ही बोला त्याच्याशी. हो, नक्कीच. वीणाशी मी हं. अगं बाई, मग अशी तिची तब्येत बरी नव्हती ना हो, मी आलेच तिला बघून. हसताय का? लक्ष्मी, आता थोड्या वेळापूर्वी तू काय बोलली होतीस, तुला आठवतंय का? काय? तू विचारलं होतंस, अहो घरात जाऊन मी करू काय? आणि आता बघ, घरानं हाक दिली आणि लगभग चालली सुद्धा. जा जा जा.